इंदापूर विधानसभेला तुतारीचा उमेदवार कोण? आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने की हर्षवर्धन पाटील? लढत दुरंगी की तिरंगी होणार? इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी या दुरंगी लढतीला तिरंगी किनार मिळाल्याने येथील लढतीला विजयी कोण होणार यापेक्षा लढत कशी होणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. भाजपचे नेते, माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याचा निर्धार केल्याने या लढतीला तिरंगी किनार मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हेच महायुतीचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीकडून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या पक्षाचे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व लोकसभेला अजित पवारांकडे असलेले व लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांची नावे पुढे येत आहेत. यामुळे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना विधानसभेसाठी पक्षातीलच प्रवीण माने अडसर ठरणार का अशी चर्चा सध्या रंगत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी आमच्या घरचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केल्याने शरद पवार यांच्या पक्षाकडून हर्षवर्धन पाटील उमेदवार होऊ शकतात का अशी चर्चा व उत्सुकता जिल्ह्यासह इंदापूर तालुक्याला लागली आहे. इंदापूरच्या राजकीय आखाड्यामध्ये विळ्या भोपळ्याचे नाते असलेले हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये सरळ लढत होईल असे चित्र दिसत आहे. मात्र महायुतीतील भाजप या मोठ्या घटक पक्षाचे हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर भाजपने नुकतीच राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली असल्याने ते महायुतीचा धर्म पाळणार की भाजपची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार की इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवणार याबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उत्सुकता वाढलेली पाहावयास मिळत आहे. विद्यमान आमदार अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांनी 2 वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केल्याने त्याचा कुठेतरी वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील व त्यांचे कार्यकर्ते सध्या तालुक्यात कामाला लागल्याने दिसून येत आहे. पाटील व भरणे यांच्यावर नाराज असलेला एक मोठा गट मतदार तालुक्यात असल्याने देखील बोलले जात आहे. हा मतदार तिरंगी लढत झाल्यास तुतारी गटाचा गळा लागू शकतो असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी तालुक्यात विकास आघाडी शाखांच्या उद्घाटनाला धडाका सुरू केल्याने आता भाजप समवेत नको असा संदेश कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांना देत असल्याचे दिसते. जवळपास 70 शाखांचे उद्घाटन गावोगावी करण्यात आले आहे. हर्षवर्धन पाटील हे अपक्ष विकास आघाडीतून निवडणूक लढवणार की काय की तुतारी गटात जाणार या चर्चेला उधाण आले आहे.